बघून तरी गणिताचे उत्तर नीट दे किमान. 28/7 13 कसे? ती माझी पद्धत आहे, सांगतो. डोंबल तुझं सांगतो मग. खडू द्या इकडं, मी दाखवितो. हे बघा, आता मी बारकाई ना बघा मी काय लिहितोय, सगळे आकडे मोड करून दाखवितो तुम्हाला एकदा. आता बघा, 7 1 7, 8 7 गेले, खाली उरला 1, 2 2 राहिले, 7 3 21, 21 7 21 गेले, खाली बाकी राहिले 0, म्हणजे 28/7 बरोबर 13. बरोबर गुरुजी, आकडे आले का काय तुम्हाला आकडे बघून? आकडे आले नाही गाडवा, आकडे मोजतोय मी. मादळ मोईकर गुरुजी, बरोबर आहे ना? अरे दोन्ही उत्तरे बरोबर कशी येतील? बरोबर आहे ना मादळ मोईकर गुरुजी? 28/7 बरोबर 13. हे बघ माझा गोंधळ घालू नको तू क्या. नाहीये, बरोबर आहे का नाही तेवढं मला सांगा. बाकी 0 आहे. एक मिनिट तू क्या माझा गोंधळ घालू नकोस. आता मी काय करतो, आता मी 13 एका खाली 1 7 वेळा म्हणतो, बघतो कसे काय चुकते ते. नाही तुम्ही 7 वेळा मांडून बघा, नाही तर कसंही मांडून बघा, उत्तर तेच येणार गुरुजी. थांब तू क्या माझा गोंधळ उडवू नकोस. खडू दे इकडे तो, बघतो कसं काय चुकते ते. अरे शिक्षक आहे मी. लिहलं का मादळ मोहीकर गुरुजी? लेहला जळली तुझी भाषा. झालं आई झालं लिहून. मोजा. 13 के 13, 13 2 26, 13 3 39. गुरुजी मी मोजून दाखवतो तुम्हाला. सोपं आहे. 3 आणि 3 6 आणि 3 आणि 3 12 15 18 21. बरोबर आहे. एक मान कसा पूर्ण कुठं झाली? बिरीज लिहिली ना तुम्ही, बिरीज करायला पाहिजे ना. हे झालं 21, 21 आणि 1 22 आणि 1 23 24 25 26 27 28. किती झालं उत्तर? 28. बरोबर आहे का नाही? म्हणजे 28/7 बरोबर 13 हे उत्तर बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना गुरुजी? काय झालं, आकडे मोजताय? आकडे नाही मोजत आहे, आता आकडे आहे. खरपुडे बाबा की जय. ओ मादळ मोईकर गुरुजी, काय झालं? खरपुडे. ओ मादळ मोईकर गुरुजी, ओ मादळ मोईकर गुरुजी, गणित बोंबल लागले. ओ मादळ मोईकर गुरुजी, धोतर निष्ठलते. याला काय अर्थ आहे? म्हणजे आम्हाला शिकायचं असताना असं वागायचं होय? ए चोट्टे, कशाला झटायला लागला दुसऱ्याच गाडीला? शशी, आपण स्वतः गाडीचे माल